नमस्कार. संवाद प्रतिवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. निवडणूक कुठलीही असू दे, त्याच्याबद्दल चर्चा प्रचंड होत असते. जिल्हा परिषदेची असू दे, महानगरपालिकेची असू दे, ग्रामपंचायतीची असू दे, विधानसभेची असू दे, लोकसभेची असू दे, जो तो निवडणुकीचं विश्लेषण करत असतो, तावातावानं मतं मांडत असतो आणि जणू काही राजकारणाशिवाय आपलं आयुष्य पुढे सरकतच नाही असा प्रत्येकाचा एक प्रकारे आविर्भाव असतो. ट्रिपला गेलो, पार्टीला गेलो, नवीन कपडे घेतले, फोटो काढायचे, रील्स बनवायचे, कधी एकदा ते सोशल मीडियावर टाकतोय, इन्स्टावरती टाकतोय, याची घाई असते. याला सोडणार नाही, त्याला बघून घेणार, हा मायापेक्षा काय सांगतोय, ही जी काही खुन्नस ईर्ष्या असते त्याच्यातनं निम्म आयुष्य संपलेलं असतं. या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला भरपूर वेळ असतो, खूप इच्छा असते, पण ज्या पृथ्वीवरती आपण राहतोय त्या पृथ्वीचं, आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचं किमान रक्षण केलं पाहिजे याची आपल्याला कुणालाही जाणीव असत नाही, गरज वाटत नाही. आजच अशी बातमी आलेली आहे की उत्तर भारतामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये 33 जणांचा उष्णतेनं बळी गेला. यावेळी दिल्लीमध्ये 52 इतकं टेम्परेचर झालेलं होतं. कोल्हापूर, जे अतिशय आल्हाददायक हवेसाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे, या कोल्हापुरातही 2024चा उन्हाळा असह्य ठरला. कोल्हापुरातही 41 अंशापर्यंत तापमान गेलेलं होतं आणि यावर्षीचा उन्हाळा अत्यंत तापदायक असं अनेकांनी अनुभवलेलं आहे, म्हटलेलं आहे. हे सगळे कशाचे निदर्शक आहेत तर एकूणच ग्लोबल वॉर्मिंग होते हे सगळ्यांना माहिती आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय हे आपण सगळे मान्य करतो, पण त्यासाठी जाणतेपणानं, समंजसपणानं आपण आपल्या आयुष्यामध्ये काही बदल करू शकतो का, जेणेकरून या पर्यावरणाला हानी पोचणार नाही याचा मात्र विचार करायला आपल्याला वेळच नाही. आपण आपल्या पार्टीमध्ये मशगूल असतो, आपण राजकीय चर्चा करण्यामध्ये गुंग असतो, पण ज्या पृथ्वीवरती राहतोय त्या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी माझी काही जबाबदारी आहे याच्यासाठी मात्र आपण अजिबात वेळ देत नाही. आज या अत्यंत संवेदनशील, अत्यंत गरजेच्या, रोजच्या जगण्याशी निगडीत असलेल्या आणि भावी पिढ्यांना, पुढच्या पिढ्यांना आपण नेमकं काय देणार आहोत याचा अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या विषयाला मी तोंड फोडणार आहे. यापूर्वी सुद्धा याबद्दल आपण बोललेलो आहे, पण मला असं वाटतं की 5 जून हा एकच दिवस पर्यावरण रक्षणाबद्दल बोलण्याचा नाही आहे, तर पर्यावरणाबद्दलचं भान आणि प्रत्यक्ष तशी कृती ही वर्षभर असली पाहिजे. आणि म्हणून जून महिन्यामध्ये जरी एक दिवस आपण पर्यावरणासाठी विचार करत असलो, बोललो जात असलो, साजरा केला जात असला पर्यावरण दिन, तरी सुद्धा पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची, आमची आहे. आणि या विषयावरती बोलण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि किमान जाणीव जागृती होण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये मी या क्षेत्रातील 2 मान्यवरांना बोलवलं आहे. मी स्वागत करतो ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुलकर सर. आणि त्याचबरोबर या विषयावरती जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आम्ही हक्कानं ज्यांना बोलवतो असे अभ्यासक उदय गायकवाड. सुरुवातीला म्हटलं असं, उदय, या वेळेला कोल्हापूरचा उन्हाळा एका वेगळ्या अर्थानं दाहक होता, म्हणजे असह्य वाटावं असं टेम्परेचर होतं. काही दिवसापूर्वीच तुम्ही एक परिषद घेतलेली होती, कोल्हापूर टेम्परेचर 41, हॅशटॅग कोल्हापूर 41 डिग्री सेंटीग्रेड. काय या सगळ्या मागचं सगळ्यांना माहिती आहे की ग्लोबल वॉर्मिंग होते. म्हणजे कसं आहे की पर्यावरणाबद्दल बोलणं हे स्वतः एक फॅड बनलेलं आहे, फॅशन बनलेलं आहे. मी पर्यावरणवादी आहे, ह्यातल्या वादी या शब्दावरती माझा नेहमीच आक्षेप असतो, कारण प्रत्येक जण हा पर्यावरणाशी निगडीत असलाच पाहिजे, त्याच्याबद्दल जागरूक असलाच पाहिजे, तर आपण जगणार आहोत. मला सांगा, हे तापमान वाढीची जी काही एकूण कमान आहे, वाढती कमान आहे, ही गेल्या 10-15 वर्षात वाढती आहे, काय अभ्यास सांगतोय? नाही, गॅझेटियरमधली आकडेवारी जर कोल्हापूरची बघितली तर साधारणतः सरासरी तापमान आणि जर बघितलं तर 28 डिग्री हे गेल्या म्हणजे 1950च्या आधीचं दिसतंय. त्याच्यानंतर सरासरी तापमान 28 डिग्रीपर्यंत आपलं दिसतंय आणि त्याच्यानंतर मग ते वाढत गेलंय पुढं. पण 33च्या पुढं सरासरी तापमान, वर्षभराचं सरासरी तापमान गेलेलं नाही. पण आत्ता जर बघितलं तर आता आपण जराशी ही भाषा वेगळ्या भाषेत बघायला लागेल. पृथ्वीचं तापमान वाढणं हा एक फिनॉमिना आहे किंवा एक हे आहे. संपूर्ण देशाचा तापमानाची चर्चा करायला लागलो तर वेगळ्या पातळीवरती करता येते. आणि स्थानिक तापमानाची चर्चा करताना आपल्याला शहरात, कोल्हापूर शहराचा विचार आणि जिल्ह्याचा विचार वेगवेगळ्या पातळीवर करायला लागेल. शहरं आता उष्णतेची बेटं बनत आहेत, हिटिंग आयलंड ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचं बेट बनतंय शहर. कारण कोल्हापूर शहरातलं तापमान आत्ताचं जे असेल तेच तापमान शहरापासून एक 10 किलोमीटर बाहेर गेलो आपण
तर कदाचित नाही आहे तेवढं. म्हणजे हा फरक जो आहे हा फरक, आणि कधी कधी दुपारच्या वेळेला 3-3:30च्या नंतर त्या तापमानाला एक पीक अवस्था येते, म्हणजे मॅक्झिममची जी अवस्था येते. त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन वेगवेगळे प्रकार आहेत, त्यात तेवढ्या सगळ्या तपशिलात नको जायला. पण एकूण परिणाम आपल्याला कोल्हापूर शहरातलं तापमान एरवीपेक्षा गेल्या अनेक वर्षाचा आपला जो अनुभव आहे त्याच्यापेक्षा आणि आकडेवारी बघितली तर वाढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, शहराच्या बरोबर जिल्ह्याचा जरी विचार केला तरी सुद्धा जिल्ह्यातलं तापमान सुद्धा सरासरीनं वाढ होतीये, आणि ती खूप कमी 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 जरी दिसत असली तरी ती आत्ता एका टप्प्यावरती आपण पोचलोय. आता प्रश्न एवढाच आहे की इथून पुढं हे तापमान वाढू द्यायचं नाही, याच्यासाठी आपण स्वतःवरती काय बंधनं घालू घेऊ शकतो, सामूहिकरित्या काय करू शकतो, म्हणजे संस्था पातळीवरती काय करू शकतो, आणि संपूर्ण जिल्ह्यानं किंवा संपूर्ण परिसरानं काय केलं तर काय होईल. आणि असं संपूर्ण भारतानं पण करावं लागेल आणि देशानं पण जगानं पण विचार करावा लागेल. पण काही वर्षापूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वी जर आपण कोल्हापूरचं एकूण सगळं राहणीमान बघितलं तर आपण म्हणायचो की उत्तम हवा, मुबलक पाणी, भरपूर वारा आणि वर्षभर कधीही या कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एक प्लेझंट वातावरण. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. म्हणजे आता जसं म्हणले की सरासरी तापमान 28 वरनं 33 वरती गेलेलं आहे. या वर्षीच्या उन्हाळ्यानं आपल्याला 41 अंशापर्यंत पारा गेलेला आहे. आणि एक प्रकारे हा ट्रेलर आहे पुढच्या 5-6 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये काय होईल, 50 वर्षानंतरचं तर बोलायलाच नको, पुढच्या 10 वर्षानंतर काय होईल याचा जरी आपण विचार केला तर आपण खरोखर पुढच्या जनरेशनला नेमकं काय देणार आहोत. कितीही बँक बॅलन्स, कितीही प्रॉपर्टी, कितीही इस्टेट केली तरी सुद्धा कारखान्यामध्ये माझा किती ऊस जातोय, किती टन ऊस जातोय याच्यावरती चर्चा केली जाते. पण खरोखर आपण पुढच्या जनरेशनला राहण्यासाठी या कोल्हापुरामध्ये चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी उत्तम वातावरण देतोय का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही आता जे म्हटलं हिटिंग आयलँड कारण काय? या उन्हाळ्यामध्ये 38 ते 40च्या दरम्यान साधारणतः रोज राहिला. म्हणजे फक्त उन्हाळ्याचा आकडेवारी बघितली तर 38 ते 40च्या दरम्यान, मार्च पासून मे पर्यंत किंवा आत्तापर्यंत सुद्धा, आत्ता सुद्धा आजचं तापमान बऱ्यापैकी आहे. ह्याची कारणं काय तर हिरवं आच्छादन कमी झालंय. याच्याबद्दल कदाचित सर माझ्यापेक्षा जास्त नेमकेपणानं सांगू शकतील. दुसरी काही कारणं आहेत त्याच्याशिवाय. आपल्याकडं रस्ते जे पूर्वी होते आणि आजचे रस्त्याचं जर आकारमान बघितलं, 975 किलोमीटर लांबीचे रस्ते कोल्हापूर शहरा अंतर्गत आहेत. हे सगळ्या रस्त्याची लांबी मोजली तर, रुंदीप्रमाणे बघितलं तर आणखीन त्याचं एवढं क्षेत्रफळ तापतंय, कारण ते डांबराचं किंवा सिमेंट पासून बनलेलं आहे. नव्या ज्या इमारती आहेत, पूर्वीच्या इमारती सगळ्या ज्या आहेत त्या कौलारू इमारती वगैरे ज्या होत्या त्या आज नाही आहेत. आज त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारती आहेत. कॉन्क्रीटच्या इमारतीच्या भोवतीची जी जागा आहे ती किमान अंगण होतं किंवा परसबाग होती किंवा शेजारी आपण झाडं लावत होतो. आता ते सगळं लोकांनी काढून टाकलेलं आहे. एक तर त्याच्यामध्ये पार्किंग आहे लोकांचं, किंवा त्याच्यामध्ये लोकांनी पेविंग ब्लॉक घातलेले आहेत. आणि सगळं स्वच्छ पाहिजे आहे लोकांना, घुस लागता कामाने काही नाही, उंदीर किंवा किडेमुंगी आमच्याकडे काय नको आहे. त्यामुळे आम्हाला सगळं कॉन्क्रीट टाकून किंवा पेविंग ब्लॉक टाकून आम्ही सगळं ब्लॉक केलं आहे. म्हणजे रोड टू कार टू कार्पेट असा जसा शब्द आहे ना, तसं रोड टू किचन सगळं आमचं बंदिस्त केलं आहे. आणि आत जमीन माती तापणं आणि सिमेंट तापणं ह्याच्यात फरक आहे. आता तापणारे पदार्थ कोणते कोणते? आज संपूर्ण अनेक इमारती काचेची आच्छादनं तावदानं असलेली आहेत. तिसरी त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की कोल्हापूर शहरात 380 मॉल आहेत. मॉल किंवा मोठी दुकानं किंवा शोरूम, ज्या शोरूम ह्या सगळ्या AC आहेत. अनेक बँका आहेत किंवा अनेक कॉर्पोरेट ऑफिस आहेत, कितीतरी गोष्टी आहेत, किंवा वेगवेगळे मोठे मोठे बाजार झालेत. पण हे विषचक्र तयार झाले. हो ना, टेम्परेचर वाढतंय म्हणून AC मस्ट असतो. नाही, पण तापमान वाढतंय म्हणण्यापेक्षा त्या बांधकामाची जी रचना आहे, म्हणजे समजा एखादा मोठा मॉल बांधलाय तर त्या मॉलला आज कंपल्सरी बंद केलेलं आहे. एक दुकान व्हीनस कॉर्नरच्या परिसरामध्ये एक ज्वेलरीचं शॉप आहे, ते ज्वेलरीच्या शॉपला खिडकीच नाही आहे, पूर्ण कॉन्क्रीटची इमारत आहे, असा एक मोठा पिलर असल्यासारखा. म्हणजे आज त्यांनी कंपल्सरी ACच वापरायची. बंद पडला AC तर खिडकी सुद्धा उघडायला तिथं काही नाही आहे काय. ह्या पद्धतीची जी रचना आहे याच्यामध्ये साधं गणित आहे. आपण 10x10च्या किंवा 12x12च्या हॉलला 1 टनाचा AC लागतो साधारणतः, आणि तो AC रूम गार करतोय. पण त्या AC जेव्हा चालू असतोय त्यावेळेला तो काय बाहेर टाकतोय, बाहेर गरम हवा फेकतोय. काही मोठे मॉल आहेत त्याच्या मागच्या बाजूला जाऊन उभारलो तर 58 डिग्रीच्या पेक्षा जास्त टेम्परेचर आहे. कारण त्या संपूर्ण मोठाच्या मोठा मॉल ज्यावेळेला गार करत असतो त्यावेळेला जयंती नाल्याच्या काठावरती प्रचंड गरम झोत बाहेर पडत असतो. म्हणजे तिथं आपण उभारू शकत नाही, भट्टीत गेल्यासारखी अवस्था आहे. आता असं जर झालं असेल, जेवढ्या कार आहेत, कारची संख्या, सगळ्या वाहनांची संख्याची जर बेरीज केली आपण तर 75,000 वाहनं कोल्हापूर शहरामध्ये आहेत. दुचाकी, तिकीचाकी, यातली 4 चाकी जेवढी वाहनं आहेत ते सगळेजण आता ACला ॲडिक्ट झालेत.
काही वेळेला काही जणांचा तो स्टेटस सिम्बॉल झालाय. आता ह्या AC गाड्यांमध्ये संध्याकाळी 7 ते सकाळी 7 काय ACची गरज आहे? हा, धुळा असेल, कंजेक्शन असेल, खूपच गर्दी झाली आणि ट्रॅफिक जाममध्ये अडकलो आणि तुम्ही काचा बंद करून AC वापरला असेल, मी समजू शकतो. पाऊस बाहेर कोसळत असताना बंद करायला पाहिजे हे मी समजू शकतो. हीटर पण लावावं लागेल किंवा AC लावावं लागेल हेही समजू शकतो. पण काही वेळेला कोल्हापूरमध्ये तसं अजूनही संध्याकाळी 7 ते 7 ह्याच्यामध्ये कारनं आपल्या काचा बंद करायचं काय? का आपली कार आपण ACत असतो, पण बाहेर आपण काय फेकत असतो, तर बाहेर सगळा गरम हवा फेकत असतो. तुम्ही म्हणताय हे सगळं प्रॅक्टिकली जरी म्हणजे रादर थेरॉटिकली योग्य असलं तरी ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करताना प्रॉब्लेम येतात. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी काचा खाली करून गाडी चालवताना बाहेरची सगळी धूळ येईल आणि त्याच्यामुळे माझी गाडी आतनं घाण येईल. आता तुम्ही जर फक्त धुळीची चर्चा करणार असाल तर तुम्ही तुमची प्रतिकार क्षमता घालवून बसायला लागला आहे. मग तुम्ही कधीच आयुष्यात धुळीत जाऊ शकणार नाही. आणि मग जरासे जरी जाल ज्या वेळेला काय त्यावेळेला तुम्हाला लगेच काय काय होईल ते त्याचा विचार पण करायला पाहिजे. आपण या सगळ्या निसर्गाबरोबर राहायचं आहे. आपल्याला असा आर्टिफिशियल म्हणजे बंदिस्त ह्याच्यामध्ये कार बंद उतरायचं आणि आपल्या आपल्या घरात जायचं किंवा आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी जायचं अशा. आणि मग तिथं धुळा नको आहे, मला अजिबात घाण नको आहे असं. घाण आणि धुळा आपणच तयार केलेला आहे काय. त्याच्यामुळे माझं म्हणणं की ही प्रतिकारशक्ती टिकवण्याचा एक भाग असेल. तुम्ही उलटे करून बघा की विदाऊट AC तुम्ही जाऊन बघा, जास्त प्लेझंट वाटते आपल्याला. कारण मी आता मोकळ्या हवेत खूपच. आणि किमान माझं म्हणणं दुपारी असंही होतं की आपली कामाची क्षमता जी आहे ती कमी होऊ नये म्हणून आपण ह्या गोष्टी करतो, डिहायड्रेशन होऊ नये म्हणून करतो. ओके, मी समजू शकतो. पण ज्या वेळेला शक्य आहे त्या वेळेला तरी करा. समजा काही ठिकाणी 16 तास 12 तास जर AC गार केलं जात असेल तर माझं म्हणणं 12 तासात दर 1 तासानंतर 10 मिनिटाचा आपण शटडाऊन घ्यायला काय हरकत आहे? बघा 120 मिनिटं तुम्हाला शटडाऊन घेतला, दर 1 तासानंतर 10 मिनिटं बंद करा. काय बिघडणार आहे? काय म्हणजे काय तिथं काय लगेच काय? तर ACचं आयडियल तापमान हे 24 ते 26 अंशापर्यंत पाहिजे. 18 वरती ठेवतात लोक. काय तुम्ही ज्यावेळेला 18 ठेवता त्यावेळेला तिकडे 58 बाहेर पडायला लागले. आणि सगळ्यांनी जर जे सोडलेली गरम हवा आहे ती आपल्याला परिणाम करतेय. रस्ते तापलेत, अंगणं तापलेत, छत तापलंय, काचाला तापणारी गोष्ट. लाकडाचं आच्छादन असेल काय तर तापेल का, दगडाचं असेल तर तापेल का, आणि कॉन्क्रीटचं असेल आणि काचेचं असेल तर तापेल का नाही, याचा विचार आता घर घेताना सुद्धा करायला लागेल किंवा घर बांधताना सुद्धा करायला. तुमच्याकडे परत येतो. आता बोलता बोलता उदय सर म्हणले की हरित आच्छादन, कोल्हापूर जिल्ह्याचं हरित आच्छादन साधारण किती % आहे, ते वाढले कमी झाले? एकीकडे आपण म्हणतोय की गेल्या काही वर्षामध्ये वृक्षारोपण करण्याकडे कल वाढतोय, सामाजिक वनीकरण विभाग त्यासाठी काही प्रयत्न करतोय. प्रत्यक्षात आउटपुट काय आहे? आपलं हरित आच्छादन वाढले की कमी होते? सर्वसाधारणपणे काय म्हटलं जातं की निसर्गाचं किंवा पर्यावरणाचं संतुलन जर आपल्याला राखायचं असेल तर एकूण जमिनीच्या 33% जमिनीवर वृक्ष आच्छादन क्षेत्र किंवा वनक्षेत्र असणं गरजेचं आहे. आज भारताची, आपल्या महाराष्ट्राची, कोल्हापूरची ही स्थिती राहिलेली नाही. शासकीय आकडेवारी काय सांगते की आपल्याकडं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी फक्त 20% जंगल आहे, 20% वनक्षेत्र आहे. याच्यावरून लक्षात येतं ना की आपण 13% आपण कमी आहोत, मागे आहोत. आणि ही आकडेवारी शासकीय आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. शासकीय आकडेवारीमध्ये वनक्षेत्र याची डेफिनेशन फार विचित्र आहे. म्हणजे अगदी काटेरी खुरट जे जंगल आहे, जे आपल्याला सोलापूर, सांगोला साईडला दिसतं, त्याला सुद्धा ते जंगल म्हणतात. अरे बापरे. अशी सगळी गोळाबेरीज जर तुम्ही केली, ही 20% सुद्धा फसवी आहे. ही सगळी गोळाबेरीज करून ते 20% सांगतात. पण त्याच्यामध्ये 14-15 असू शकेल. नाही, त्याच्यामध्ये दाट वन जी आहे ती फक्त 8% आहे. अरे बापरे. आणि तसं पाहिलं तर ती जवळपास 30%च्या वर पाहिजेत. शहरामध्ये तीच परिस्थिती आहे, खेड्यामध्ये तीच परिस्थिती आहे. आपल्याकडं गगनबावडा तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणून तो तालुका प्रसिद्ध आहे. गगनबावडा तालुक्यामध्ये एकही अभयारण्य नाही. अख्ख्या कोल्हापूरमध्ये अभयारण्य एकच आहे, म्हणजे प्रोटेक्टेड फॉरेस्ट फक्त राधानगरी आहे. पण चंदगड आहे, आजरा आहे, किंवा पश्चिम घाटामध्ये येणारे जे सगळे तालुके आहेत, 7 तालुके, हे सगळे पश्चिम घाटातले वसलेले जरी असले तर वनक्षेत्राचं पर्सेंटेज जे आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. म्हणजे तशी परिस्थिती नाहीच आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, जंगलामध्ये प्रोटेक्टेड फॉरेस्ट जे आहे ते मी सांगितलं ते फक्त राधानगरी अभयारण्य आहे. आणि इकडे तिलारी थोडंफार काही जंगल जे आहे पण ते प्रोटेक्टेड नाही आहे. अच्छा. संरक्षित जंगल म्हणतात ते नाही आहे, ते राखीव जंगल आहे, रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. आणि बाकीचं जे आहे ते सगळं खाजगी फॉरेस्ट आहे. कोकणामध्ये तर
खाजगी फॉरेस्ट जास्त आहे. गगनबावड्यामध्ये सुद्धा किंवा कुठेही तुम्ही जा, खाजगी फॉरेस्ट आहे. रिझर्व्ह फॉरेस्ट पण कमीच आहे. आणि सगळ्या खाजगी फॉरेस्टवरचं वनक्षेत्र लोकांनी तोडून काढलेलं आहे. सगळं वनक्षेत्र उद्ध्वस्त केलेलं आहे. फार्म हाऊस होत आहेत सगळं. तुम्ही जाऊन बघा ना आता गगनबावड्यामध्ये. आयडियल एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला गगनबावड्याचं. डोंगर उतारावरची सगळी झाडं तोडलेली आहेत आणि ती तोडून टेरेसिंग केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्यानं ते ऊस लावतात. अगदी हिल टॉपवर सुद्धा ऊस आहे, म्हणजे वरपर्यंत जाऊन पोचलेला आहे ऊस. आता इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. सगळी तुम्ही ती झाडं तोडली, सॉईल सगळी लूज केली आणि पावसामुळं सुपीक माती सगळी जी आहे ती गाळाच्या रूपामध्ये सगळी नदीच्या पात्रात बसलेली आहे. आणि त्या नापीक जमिनीवर आपण ऊस शेती करतो आहे. माय गॉड, कुठं आता घेऊन दुसरं जाणार आहे सर्वात आपण हे महत्वाचं आहे की कोकणामध्ये आणि पश्चिम घाटमध्ये जे जमीन आहे सगळं? आणि सर त्यामुळे अशा पद्धतीमुळं मोठा पाऊस झाला की पुन्हा लगेच महापूर येतात. लँडस्लायडिंग होणार. लँडस्लायडिंग होतोयच आणि ढगफुटीमुळे तर सगळंच खाली येतं. मग आता गगनबावड्यासारखी स्थिती तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण आहे. तुम्ही त्याच्यातला आयडियल एक्झाम्पल मी सांगतो, दोडा मार्ग. त्या दोडा मार्गमध्ये काहीही आता शिल्लक राहिलेलं नाही. लोकांनी सगळं नैसर्गिक जंगल तोडलेलं आहे आणि सगळं अननसाची लागवड केलेली आहे. सगळीकडे बघाल तिकडं ऑइल पाम लावलेला आहे, सगळे पाहाल तिकडं रबर प्लांटेशन केलेलं आहे. त्यामुळे बायोडायव्हर्सिटी तर गेलीच. म्हणजे जैवविविधतेनं सुपीक असणारा हा आपला पश्चिम घाटावर अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. त्यामुळं वृक्ष आच्छादन क्षेत्र किंवा हे जे वनक्षेत्र जे आहे ते झपाट्यानं कमी होत चाललेलं आहे. तीच परिस्थिती आपल्या कोल्हापूर शहरामध्ये पण आहे. शहराच्या अवतीभोवती पूर्वी सगळं जंगल होतं, हो बरोबर आहे, हो. आणि त्याला लागून सगळे शेती करत होते अगोदर. आता गाव मोठं मोठं होत चाललं, विस्तारत चाललेलं आहे. मग त्याचं अतिक्रमण कुठं झालं? शेतावर झालं. मग शेती बाहेर जायची म्हणून आजूबाजूचं जंगल तोडलं गेलं. त्यामुळे वनक्षेत्र टप्प्याटप्प्यानं कमी होत चाललेलं आहे. शहरामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो जागेचा आहे. आज जागेला मोठं महत्व आहे. तुम्हाला काहीही करायचं असेल, कुठलीही डेव्हलपमेंट करायची असेल तर पहिल्यांदा झाड तोडलं जातं. झाड तोडल्याशिवाय पर्यायच नाही अशी परिस्थिती झालेली आहे ना. पण सर हा परत इथं येतोय आपण की हे पुन्हा एक विषयचक्र आहे. मगाशी म्हणलं तसं की आपल्याला विकास तर हवाय, डेव्हलपमेंट हवी आहे. म्हणजे नवीन नवीन महामार्ग आपल्याला हवेत, नवीन MIDC आल्या पाहिजेत आपण म्हणतोय, कारण त्याशिवाय रोजगार मिळणार नाही. म्हणजे माणूस हा असा आहे की जो दोन्हीकडनं ढोलकी वाजवतोय. म्हणजे मला डेव्हलपमेंट पण पाहिजे म्हणतोय. पण त्याला सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये नगररचना विभागाचे काही कायदे जर आपण तपासून बघितले तर जेव्हा आपण लेआउट सँक्शन करतो त्यावेळेला त्याला ओपन स्पेस ठेवलेले आहेत. 1972 साली कोल्हापुरात 54 बागा तयार झाल्या. आजची यादी बघितली तरी 54च आहे. पण 1350 जागा ह्या ज्या ओपन स्पेस म्हणून, गार्डन म्हणून, प्लेग्राऊंड म्हणून ज्या डेव्हलप करता आल्या असत्या त्यांच्याकडे आज पूर्णपणे दुर्लक्ष आहे किंवा त्याची कारणं रिझर्वेशन टाकायचं आणि मग ते उठवायचं ही एक मोठी टोळी आहे. मग हे जे प्रकार म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की ह्याच्यात सामान्य माणसाचा दोष नाही आहे. हा काय रस्ता ज्या वेळेला तुम्ही दाखवता, 100 फुटी रस्ता दाखवता, त्याच्यामध्ये मधला डिवायडर आणि दोन्ही साईडच्या पट्ट्या ह्या ग्रीनच असल्या पाहिजेत. हे ड्रॉइंगमध्ये तुम्ही दाखवता, कागदावरती सगळं आहे, प्रत्यक्षातली वस्तुस्थिती तिथे एन्क्रोचमेंट आहेत. आज नाल्या ओढ्यांमध्ये सुद्धा नाल्यापासून किंवा नदीपासून 100 मीटर किंवा आता आपण रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या भाषेमध्ये बोलू, नो डेव्हलपमेंटचा पट्टा आहे तो तसाच राहणार आहे, ग्रीनच राहायला पाहिजे. नदीकडची झाडं तुटता कामा नयेत. नाला ओढ्यामध्ये 6 मीटर 9 मीटरची रुंदी आपण ठेवायची आहे. आज जयंती नाला, दुधाळी नाला आणि गोमती नाला किंवा हे सगळे नाले जर बघितले शहरांतर्गत किंवा बापट कॅम्प नाला, कुठं आहे त्याची 9 मीटर विड्थ किंवा कुठं आहेत तिथली झाडं? म्हणजे झाडांचं आच्छादन कमी होत जाणं. आज उद्यान 54 उद्यानं गेली 50 वर्ष 54च उद्यानं आहेत आपल्याकडे. आणि सर्वात महत्वाचं आहे ज्या काही बागा आता आहेत 54 तिथं काय ओपन स्पेसला तर त्यांनी केलंच नाही. आता सुद्धा आपण जाऊन बागा बघा, त्याच्यात कॉन्क्रीट बागामध्ये सगळं आता कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. तुम्ही शहरातली झाडं बघा ना काय आहे. सगळ्या झाडांच्या बुंद्यामध्ये डांबर घातलेलं आहे, सगळ्यांच्या मध्ये कॉन्क्रीट घातलेलं आहे. त्या झाडांना त्यांच्या मुळाला सुद्धा हवेची गरज आहे ना, पण ते पूर्ण पॅक केल्यामुळं ती मुळं कुजून जातात, सगळी कुजायला सुरुवात होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं की ते झाड कोलमडून पडतं. मग याचा अर्थ काय? एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. वृक्ष आच्छादन क्षेत्र प्रति व्यक्ती किती आहे? एक उदाहरण आहे, म्हणजे उदाहरण देतो, फक्त 3 देशांचं उदाहरण मी तुम्हाला देतोय. भारतामध्ये फक्त प्रति व्यक्ती वृक्ष संख्या 28 आहे.
आपल्यासारखाच लोकसंख्येनं मोठा असणारा देश आहे चीन. आता चीनला मागे टाकवणं पुढे गेलेलो आहे. तिथं प्रति व्यक्ती वृक्षांची संख्या आहे 138. बर. आणि सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड इमिशन करणारा जगातला देश आहे अमेरिका. तिथं प्रति व्यक्ती वृक्ष संख्या आहे 700. मग भारताचं तापमान वाढणार नाही कशावरून? हेच खरं कारण आहे ना. कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्यामध्येही आपल्या 5 मध्ये नंबर आहे. आणि इकडं वृक्ष आच्छादन क्षेत्र तर मी तुम्हाला सांगितलं फक्त 28 आहे. त्यानंतर तुमचं हे जे सांगितलं वनक्षेत्र आहे ते फक्त 20%, म्हणजे त्यांच्या आकडेवारीनुसार आहे तसं 7 ते 8% आहे दाट वन. मग ही परिस्थिती तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग किंवा तापमान वाढायला कारणीभूत आहे ना. आता शहराचं घ्या. शहरामध्ये मी सांगितलं तशी ती झाडं तर तुम्ही सगळी त्या ह्याच्यामध्ये केलेत, हळूहळू ती संख्या कमी होत झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये ज्याचं सगळं पूर्णपणे त्याचा कंट्रोल हा कॉर्पोरेशनचा आहे. असं असताना आज कॉर्पोरेशनमधल्या बागेमध्ये तुम्ही व्हिजिट देऊन बघा, पाणी सुद्धा घातलेलं नाही झाडांना, सगळं वाळून गेलेले आहेत. सगळी कुंपणं सगळी वाळून गेलेली आहेत. कोल्हापूर शहरातील बागांची दुरावस्था याबद्दल सगळ्या प्रसारमाध्यमांनी इतक्यांदा बातम्या केल्या आहेत. आता काय झाले खरं सांगायचं तर की एक बातमी केल्यानंतर मी बातमी केली असं म्हणून त्या दैनिकाला किंवा प्रसार माध्यम संस्थेला समाधान मिळतं, प्रत्यक्षात काही होत नाही. आज पेविंग ब्लॉक घालणे हा बागांवरचा खर्च या शब्दाचा अर्थ पेविंग ब्लॉक घालणे. आणि कुणासाठी पेविंग ब्लॉक? तर जे सकाळी तिथं चालायला जातात, चालायला जाणाऱ्या लोकांनाच आपण चुकीची गोष्ट सवय लावायला लागलो की मातीवरती चाललं तर आपल्या टाचेला किंवा जॉईंट्सना जे काही हे आहे मिळणारी गोष्ट, आणि सिमेंट कॉन्क्रीटवरती हार्ड सरफेसवरती चाललो तर काय मिळतं याचा सुद्धा विचार करायला लागेल. दुसरं एक उदाहरण म्हणजे फक्त पैसे खर्च करायचे म्हणून जर करणार असाल तुम्ही, नाही म्हणजे बजेट आणलेलं आहे आणि ते इतका निधी आणला, तो इतका निधी खर्च केला, अरे पण तो कशासाठी खर्च करतोय, त्यातनं आपल्याला काय मिळतंय याचा कोणी विचारच करत नाही. IRBच्या प्रकल्पामध्ये 4,500 झाडं, मोठी झाडं रस्त्याकडेची तोडली. आज रस्त्याच्या कडेला झाड लावायला जायचं ठरवलं, आपण लावूया असं जरी ठरवलं तर पहिला आहे गॅसची पाईपलाईन आली, येऊ घातली आहे काही ठिकाणी, पाण्याची आहे, ड्रेनेजची आहे, दोन्ही बाजूला केबल आहेत. आता त्यांना झाड कुठं लावायचं? आणि लावलंच अगदी खरा मुद्दा, वरती लाईटची तार आहे. दुसरं उदाहरण म्हणजे लोकांनी काय करायचं असा एक प्रश्न तयार. आता याच्यावरती आपल्याला काही मार्ग किंवा ह्याच्यावरती पर्याय आपल्याला शोधायला लागणार आहेत आणि आहेत पर्याय. आता साधा एक घ्या, रोड डिवायडरला त्यांनी जे लावलेली आहेत ती तरी कुठं जगलेली आहेत? मेजॉरिटी ठिकाणी रोड डिवायडरची प्लॅन जी लावलेली आहेत, झुडपं आहेत सगळी, ती सगळी वाळून गेलेली आहेत. मग आता काय केलं त्यांनी? ती झुडपं काढली, आता पाऊस झाला की दुसरी लावणार. मग उन्हाळ्यामध्ये का लावत नाहीत हा मोठा प्रश्न आहे. आज बागांची डेव्हलपमेंट जाऊन तुम्ही बघा, बागामध्ये झाड झुडपं आणि वनस्पती लावण्याकडे कल नाही आहे. कुठं बघाल तिकडं बांधकाम चालू आहे, सगळी बाकडी तयार करायची, सिमेंटचे पदपात करायचे, ह्याच्यावरच सगळं आहे. दुसरं तुम्ही बघितलं मेजॉरिटी बागामध्ये ती सगळी जिमची साहित्य बसवलेलं आहे. तिथं बघितलं तर मुलांसाठी खेळणी सगळी बसवलेली आहेत. बागा त्याच्यासाठी आहेत. बागा आहेत कशासाठी? आपल्याला गेल्यानंतर तिथं गारवा मिळावा, सावली मिळावी, आल्हाददायक वातावरण असलं पाहिजे, व्यायामासाठी, खेळण्यासाठी. आता हे सगळे डेव्हलपमेंट करतात आणि सगळ्या डेव्हलपमेंट अशाच आहेत. झाडांच्याकडे लक्ष नाही, त्याच्या असणाऱ्या वनस्पती सगळ्या वाळून गेलेल्या आहेत. रुईकर कॉलनीमधल्या बागा जाऊन बघा, पूर्णपणे सगळ्या वाळलेल्या आहेत. मग बागांचं जे उद्दिष्ट तेच नाही. सगळ्यांना मज्जा हवी आहे, आराम हवाय, ऐशोआराम हवाय आणि डेव्हलपमेंट विकासाच्या संकल्पनाच इतक्या आता वेगळ्या झालेल्या आहेत. म्हणजे पुन्हा बोर्ड राहायला काम आहे की इतक्या कोटींचा निधी आणला आणि यातनं ही कामं केली, पण ती कामं खरोखर सस्टेनेबिलिटीकडे घेऊन जाणारी आहेत का याचा कोणीच विचार करत नाहीये. याच्यातलं सगळ्यात टोकाचं उदाहरण म्हणजे आजच्या ह्याला तर आपण मागे पण बोललो असेल, पण 4,557 साधारणतः माणसं दरवर्षी कोल्हापुरात मरतात. अगदी परिगावरच्या गावातली पण माणसं इथं अंत्यसंस्काराला इथं येतात. त्याच्यासाठी 120 किलो लाकूड आणि 400 साधारणतः शेणी आपण देतो आणि ते जाळून जो काही बाहेर पडतंय उष्णताच आहे. आता त्याच्यावरती जर तंत्रज्ञानानं आपण जर तुम्ही असं त्याची यादी काढली आहे की कोणकोणत्या कारणांमुळे शहरं ही हीट आयलँड बनतात, अगदी अशी त्यातलं एक आहे तुमचं म्हणणं आहे स्मशानभूमी आहे ना, निर्माण उष्णता, त्याला काही पर्याय नाही. पर्याय इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी जर बसवली तर कमीत कमी वेळामध्ये, एक लक्षात घ्या, 3-4 तास ते जळत राहणं आणि 3-4 मिनिटं जळणं ह्याच्यामध्ये फरक आहे ना. विद्युत दाहिनी बसवता येत असताना, पैसे 16 कोटी रुपये निधी आलेला असताना सुद्धा आजही आपण पंचगंगा स्मशानभूमीमध्ये विस्तारीकरण करायला लागलोय, नवीन बेड टाकायला लागलोय. म्हणजे किती दिवस आपण परंपरेच्या नावाखाली आपण परंपरेत अडकणार आहे आणि हे पुन्हा आपल्यावरती ओढवून घेणार आहे.
तुम्ही एक आहे नक्की, म्हणजे मला जर कोणी जर विचारलं तर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने शेणी आणि लाकडात जाळावे का ह्याच्यात जाळावे मेल्यावर, तर विद्युत दाहिनीत जाळा, 1.5-2 मिनिटात काम संपतंय. 1.5-2 मिनिटातलं जे काही इमिशन आहे त्याच्यावरती कंट्रोल करता येतोय. त्यातनं बाहेर पडणाऱ्या धुरावरती आपल्याला ताबा मिळवता येतो. तो धूर गार करून आपल्याला बाहेर सोडून तो पाण्यातनं सोडता येतो. अशी तंत्रज्ञान उपलब्ध आहेत, ते वापरायचं नाही. आणि आपण परत स्मशानभूमी आज विस्तारीकरणाचा उपक्रम सुरू आहे कोल्हापूर महानगरपालिकेचा. हे कुठलं शाश्वत या शब्दाचा अर्थ तरी त्यांना माहित आहे का असा प्रश्न काय काय असं वाटतं की आम्ही कोल्हापुरी जगात भारी म्हणतोय, पण आपण सगळं कुठं घेऊन आपण कधी कधी परंपरेच्या नावाखाली किंवा इथल्या काही लोकांच्या हटवादीपणामुळं काय या गोष्टी घडतायत. याच्यावरती सातत्याने आम्ही तक्रारी केलीत, सरांनी केलीत, मी केलेत, आम्ही सातत्याने बोलतोय. पण त्याच्यामध्ये आम्ही विकासाचे विरोधक आहोत, त्यांच्या विकासाचे विरोधक आहोत आम्ही. पण माझ्या दृष्टीने तुम्ही म्हटलं तसं बागांची संख्या वाढलेली नाही. 54 बागा ज्या आहेत त्या बागा आता फक्त नावापुरत्या उरलेल्या आहेत. त्यातल्या 25 बागा, सगळ्या बागांमधली झाडं हळूहळू तोडली जात आहेत. आणि पूर्णपणे 59 किलोमीटर लांबीचे रस्ते आपण ह्याच्यामध्ये केले. 59 किलोमीटर मध्ये आपण 4,500 त्यावेळेला झाडं तोडली. त्याच्या 10 पट झाडं लावायची होती, लावल्यानंतर विद्यापीठाने कंपाऊंडची वॉल घातली आणि ती सगळी झाडं तोडून टाकली. शिवाजी विद्यापीठानं नाही, जी झाडं लावलेत ना ती चुकीच्या पद्धतीने झाड लावताना. आता एक उदाहरण तुम्हाला देतो, अगदी रिसेंट उदाहरण देतो. आपल्याकडे जो फ्लायओव्हर केलेला आहे ना त्याच्या खाली आमची KMC आता गार्डन तयार करते. आता पुढे आहे का, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण तिथं पण सगळं सिमेंटचेच वेगवेगळ्या पद्धतीने भिंती बांधायला लागलेली आहे. पण सर्वात वाईट काय माहिती आहे का, त्याच्या खाली जी झाडं लावलेली आहेत ती सगळी विदेशी पिंपरणीची आहेत. 8 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये ती झाडं जाऊन त्या भिंतीला लागणार आहेत, कशाला, ब्रिजला. मग ती तोडणार तुम्ही. मग तुम्ही तिथं मध्यम आकाराची, लहान आकाराची झाडं लावू शकत नाही, पारिजातक लावू शकत नाही तुम्ही तिथं. शास्त्र शुद्ध आदिमत अभ्यास नको. नाही, अभ्यासकांना विचारतच नाही. आणि विचारलं तरी, सांगितलं तरी ते फॉलो करत नाही. ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या बेसवरच चाललंय. आता साधं उदाहरण सांगितलं, 8 वर्षानं ते झाड तोडणार परत. अशी खूप उदाहरणं आहेत की जे आता काही दुकानदारांना आपली शोरूम दिसावी म्हणून ते झाड काढतात. काही जणांचं म्हणणं असं आहे की माझ्या दारात झाड मला पाहिजे आहे, ठीक आहे, पण काय होते पार्किंग करतात लोक, काय म्हणून नको आहे. तिसरा गट आहे की तिथं विक्रेता येऊन बसतो म्हणून मला झाड नको आहे. म्हणजे कोणाच्या सगळ्यांचे हे वेगवेगळे, कचरा पडतो, पक्षी पडून विष्ठा पडते, माझ्या बंगल्याचा व्ह्यू दिसत नाही, माझा हॉस्पिटलचा व्ह्यू दिसत नाही, ही कारण आहेत. आम्ही वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये आहे, नुसते अर्ज फक्त झाडं तोडण्यासाठीच आहेत, मंजुरी द्या म्हणून. एकही अर्ज झाड लावायसाठी म्हणून एकही अर्ज येत नाही काय, किंवा मला हे झाड वाचवायचं आहे त्याच्यासाठी मला सल्ला द्यावा याच्यासाठी अर्ज येत नाही. समजा क्रिटिकल कंडिशन असेल आणि झाड तोडायला परवानगी दिली की आम्ही सांगतो त्यांना त्याच्या मोबदल्यामध्ये 5-10 काही झाडं लावा आणि तुम्ही भरलेलं डिपॉझिट घेऊन जा. आज अखेर कोणी डिपॉझिट परत नेलेलं नाही, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. हे खऱ्या अर्थानं कोल्हापूर पर्यावरणाच्या बद्दल व्हेंटिलेटरवरती आहे. हा, दुसरी गोष्ट सार्वजनिक वाहनं काय, म्हणजे समजा KMTची सक्षम व्यवस्था जर असेल तर मी आता इथे येताना मी कशाला हे नाही येईन, मी चांगली, मला बसची व्यवस्था असेल तर मी कमीत कमी पैशात येईन. स्वतःची मी कार चालवत नाही पण 2 व्हीलर तरी का घेऊन येऊ. पण आज त्यामुळं सक्षम सार्वजनिक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था नसल्यामुळं आज इंडिव्हिज्युअल वाहनं मोठ्या प्रमाणात, एका घरात 5-5 गाड्या आहेत पण 5 झाडं नाही आहेत एका घरात. म्हणजे मी एक वाहन बरोबर एक झाड एवढं जरी ह्या वर्षी आपण ठरवलं काय तरी खूप मोठं ड्रास्टिक चेंज होईल. आणि आम्ही तरी आता असं म्हणतो की जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती आता तुम्ही मोठी झाडं लावायच्या भानगडीत पडू नका, पण झुडूप गटातली जी 10-15 फुटापर्यंत म्हणजे विजेच्या तारेच्या खाली राहतील, म्हणजे ज्याच्यामध्ये अशीच झाडं लावा. अशी कुठली आहेत? कारण मला हा प्रश्न विचारायचाच होता की अनेकांना झाडं लावायची खरोखर मनापासून इच्छा असते, पण जसं सर म्हणले तसं की मुळात झाडं लावायची कुठं, कारण सगळ्या आता आपल्या रस्त्यांच्या खालनं इतक्या सेवा वाहिन्या केलेल्या आहेत त्यामुळे आपण झाड लावूच शकत नाही. पुन्हा लावल्यानंतर सर म्हणले तसं वरनं तारा असतात त्यामुळे ते पुन्हा झाड त्या तारेला जाऊन टेकलं की पुन्हा ते झाड तोडावं लागतं. अशा वेळेला कोल्हापुरात कोणती झाडं लावतात? माझ्यापेक्षा सर सांगतील. सर्वात महत्वाचं काय आहे, तुम्ही झाड लावण्यापूर्वी त्या जागेची स्थिती काय आहे ओके हे पहिला बघितलं पाहिजे. की झाड तुम्ही तुमच्या कंपाऊंड वॉल किंवा गटारीच्या बाजूला लावले का, खालच्या बाजूने गॅस पाईपलाईन गेलेली आहे का, ड्रेनेजची पाईपलाईन गेलेली आहे का, हे सगळं बघणं गरजेचं आहे ना. हे न बघताना तुम्ही मोठ्या आकाराची झाडं लावताय आणि थोड्या दिवसाने मग ती तोडावी लागतात. मोठ्या आकाराची म्हणजे कुठली कुठली झाडं? आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सगळा गुलमोहर आणि सगळ्या रेन ट्रीज आहे शहरामध्ये. अच्छा, ही मोठी झाडं लावून काहीच फायदा नाही ना शहरामध्ये. वड पिंपळ वड पिंपळ तुम्ही शहरामध्ये लावणंच योग्य नाही.
नाही, पण आता सोपं असं की छोट्या ड्रम कट करून निम्मा किंवा 2 फूट रुंदीचं आणि 3 फूट उंचीचं सिमेंटचा पिंपासारखा कुंडी, म्हणजे मी ना कुंडी म्हणजे कुंडी म्हणतच नाही त्याला, तो ड्रम सारखा, त्याच्यात माती भरून आपण झुडूप गटातली झाडं लावणं सोयीचं आहे. सगळ्यात चांगलं. काही गल्ली बोळ असे आहेत की ज्याच्यात ट्रक जाणारच नाही आहे. आपण अग्निशामकची हाईट पकडून जर मांडव केला, झाडांचा मांडव नाही वेलांचा मांडव केला, आणि जर तो तेवढा रस्ता जर सावली खाली राहील एवढा विचार केला तर काय हरकत आहे. पण याला कोणी सुद्धा अधिकारी मान्यता देत नाही. काय माहित आहे का, तुम्ही आता जाऊन ह्याच्यात बघा ना, बिंदू चौकामध्ये व्हर्टिकल गार्डन केलं. काय त्या व्हर्टिकल गार्डनला काय माहित नाही. आता उदय म्हणतात त्याप्रमाणे मोठ्या ह्याच्यामध्ये जर आपण झाडं लावली किंवा लहान आकाराची झाडं लावा ना तुम्ही. सगळ्यात एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. पारिजातक किती मोठं झाड होतं. कणेर आहे, अशी कितीतरी, सीतेचा अशोक आहे, त्यानंतर कुंती म्हणून वृक्ष आहे, जारूळ आहे. आता फॉर एक्झाम्पल जारूळचं तर एवढं वाईट परिस्थिती आहे, आपल्या महाराष्ट्राचा राज्यवृक्ष म्हणून जारूळ आहे, पण ते जारूळ वृक्ष कुठे शोधावं लागतं अशी परिस्थिती कोल्हापूर नाही, महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आहे. आणि सर्व माणसाला सुद्धा माहित नाही. पण गुलमोहर सगळ्यांना माहित आहे, रेन ट्री सगळ्यांना माहित आहे, गुलभेंडी सारखी झाडं सुद्धा कितीतरी झाडं आहेत की जी ती तेवढ्याच आकारामध्ये चांगले 8-10 वर्ष लागतील, त्याच्यानंतर ती आपण शिफ्टिंग करून बाहेर सुद्धा शिफ्ट करू शकू, ट्रिमिंग करू शकू. वेल लावले आणि वेलांचे मांडव केले. मग वेल कितीतरी प्रकारचे वेल आहेत, अगदी मधुमालतीपासून प्रकार आहेत जे कुठेही हार्मफुल नाहीत. दुसरी गोष्ट मी तर जबाबदारीने सांगेन की वेल लावले तर ते तोडायसाठी परवानगीची गरज नाही. कटिंग करता येईल, तुम्हाला पाहिजे तो आकार देता येईल. दुसरी गोष्ट, एखादी समजा काय आपत्ती आली किंवा पूर्ण छाटायची वेळ आली, 1 मिनिटात छाटून टाकता येईल. पण पुन्हा वेल तेवढाच वेगाने येतात. पण आपल्याला काय आता अपेक्षित आहे, आता आपल्याला जो कॉन्क्रीटचा किंवा डांबराचा जो भाग आहे तो आच्छादित कसा करता येईल एवढा आपला पिन पॉइंट जी त्यातनं हीट तयार होतीये, तिला उष्णता कमी करण्यासाठी. म्हणजे जसं सुरुवातीला म्हटलं की कोल्हापूर शहर, या शहरामधले एक अभ्यास आहे शिवाजी विद्यापीठाचा, दाभोळकर कॉर्नर परिसरामध्ये सर्वाधिक उष्णता असते. म्हणजे जर कोल्हापुरामध्ये 38 तापमान असेल तर त्यावेळी दाभोळकर कॉर्नर परिसरामध्ये 40 ते 41 डिग्री तापमान असू शकतं. कारण प्रदूषण, म्हणजे वाहनांचं प्रदूषण हा पुन्हा एक वेगळा स्वतंत्र अभ्यासाचा चर्चेचा विषय. वाढतं प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. प्रदूषणामुळे सुद्धा उष्णता वाढतीये हे सगळ्यांना माहिती आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आपण काय करतो, काय करू शकतो हा पुन्हा वेगळा विषय आहे. पण आज मी पुन्हा म्हणतो तसं की आपण आपल्या शहरासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गल्लीसाठी, आपल्या घरासाठी काय करू शकतो याचा जर थोडासा जरी विचार केला, आठवड्यातल्या किमान 2 तास जरी आपण या आपल्या पर्यावरणासाठी, जिथं आपण जगतोय त्या आपल्या गावासाठी, गल्लीसाठी दिले तर खूप काही करता येईल. आज ज्या पद्धतीनं झाडांची संख्या कमी होत चाललेली आहे, अमोल बुड्ढे, प्रतीक बावडेकर यासारखी माणसं, ध्येयवेडी माणसं झाडं लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बाचुलकर सर असतील, उदय गायकवाड असतील, सातत्यानं संपूर्ण आयुष्य खर्च करतायत की पर्यावरणाच्या रक्षणासाठी, लोकांचं लक्ष वेधण्यासाठी. मग तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही इतकं पोट तिडकीनं काम करत असता, तुम्हाला ही सगळी परिस्थिती जेव्हा बघितल्यानंतर काही फ्रस्ट्रेशन येत नाही सर की काय कुठे घेऊन निघालो आपण? म्हणजे मला असं बोलताना असं तेच वाटलं की आपण हा इंटरव्ह्यू किंवा हा संवाद प्रतिवादचा एपिसोड करायचं कारणच हे होतं की लोकांमध्ये किमान हे अवेअरनेस येऊ दे. सगळेजण पैशाच्या मागे लागले, ते चुकीचं आहे का? नाही. पण ॲट द सेम टाइम तो पैसा मिळाल्यानंतर तो उपभोग घेताना तरी किमान अवतीभोवतीचं पर्यावरण चांगलं पाहिजे. तेच जर नसेल तर आपण जगणार कसं? म्हणजे पृथ्वीवरती माणूस उपरा असं जे एक पूर्वीपासून म्हणतात, तर ते पुन्हा आता खरं ठरत जाणार आहे माणसाच्याच करणीमुळे. तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येत नाही का या सगळ्या परिस्थितीमध्ये? मला तरी म्हणजे उदयला किंवा मला तर कधीच येत नाही. म्हणजे जी सिस्टीम आहे अवतीभोवती, फ्रस्ट्रेशन ही एक नकारात्मक विचार करायची बाब आहे. ज्यावेळेला आपण सकारात्मकच विचार करतोय, आपल्याला जे काही विचार आपण केलाय, जो अनुभव आहे किंवा आपण सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतोय, तक्रार करणं फार सोपं आहे. काय इथे झाड तोडली म्हणून दिवसात मला 1-2 तरी फोन तसे येतात, अहो तिथं झाड तोडायला लागलेत बघा. ते तक्रार करायला जात नाही, पण ते किंवा तोडताना थांबवायला जात नाही कोणी. तर माझं म्हणणं की तक्रार करणं, कोणी कोणाला तक्रार करायची काही काळानं, किंवा तुम्ही आता म्हणताय तसं कुणी कोणाकडे करायची, मी तुमच्याकडे तुम्ही माझ्याकडे. त्याच्यापेक्षा आपण सकारात्मक विचार जर करायला गेलो, त्या फ्रस्ट्रेशनच्या पलीकडे जाऊन जर विचार करायला गेलो, तर मला असं वाटतं सोल्युशन शक्य आहे. प्रत्येक AC वापरणाऱ्या माणसानं जर असं ठरवलं की संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये गेल्यानंतर TV बघायला बसल्यानंतर तुम्हाला ACची गरज आहे का, दार खिडक्या उघड्या ठेवून बसता येईल. समजा 1 तासभर रोज मी अंगणात, गच्चीत, बाहेर
म्हणजे जिथं मोकळी हवा आहे अशा ठिकाणी वावरलो तर माझं 1 तास घरातला AC कमी होईल. काय मी माझ्या कारमधून जाताना संध्याकाळी 7 ते सकाळी 7 कधीही AC वापरणार नाही विदाऊट एनी कंजक्शनचा हे असेल तर. मी फटाके उडवणार नाही, काय मी कचरा जाळणार नाही. कचरा जाळण्याचं प्रमाण एक आपल्याकडे फार खूप आहे. 4 ते 5 टन कॉर्पोरेशनचे ते स्वच्छता कामगार सुद्धा जाळतात, त्यांना बंधन असून सुद्धा जाळतात. त्यातनं पण हीट जनरेट होतं. हीट आहे, कार्बन डायऑक्साईड वाढत. काय अजूनही आम्ही परंपरेच्या नावावरती जर होळ्याच करणार असलो तर मग त्याला काय अर्थ नाही आहे. म्हणजे किती टन नाही आता तर होळी कुणाची मोठी तर तुम्ही म्हणजे माझं म्हणणं काय की बदलायचंच असेल ना आपण तर माझं म्हणणं बदलता येणं शक्य आहे. अजूनही मी म्हणतो कमी करू शकू काय तापमान, याचं उत्तर आमच्याकडं नाही. पण इथून पुढे वाढू द्यायचं नाही याच्यासाठी मात्र आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो, 100% करू शकतो. परवाच्या चर्चासत्रामध्ये मी हेच मांडलं होतं की आपली जीवनशैली जी आहे ती त्याला जबाबदार आहे. आपण जो चंगळवादी जीवनशैली आहे, नुसतं सुखच करायचं आणि सगळ्या आपल्याला योग्य वाटतात म्हणून सगळ्या चुकीच्या गोष्टी करायच्या, आता जी लिस्ट सांगितली त्याप्रमाणे, याच्यावर जर बंधन घातलं आपण आणि आपलं जगणं जर सर्वसामान्य माणसासारखे सर्वसामान्यपणे आपण जगायला लागलो तर मला वाटतं पर्यावरणाचे सगळे प्रश्न आपोआपच कमी होत जातील ना. आपल्याकडे बघा ना, वाहन संख्येवर काय नियंत्रण आहे? एका घरामध्ये किती वाहनं असावी त्याला काहीच बंधन नाही आणि त्याच्यामधून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईडच हीट वाढवायला जबाबदार आहे. काही लोक त्याच्यावर कुठलाही बंधन आलेलं नाही. दुसरं सर्वात महत्वाचं आहे, भारतासारख्या देशाला लोकसंख्येबद्दल कोणीही काही बोलत नाही. लोकसंख्येवर जर नियंत्रण नसेल तर मी आत्ता सांगतोय पुढच्या 15 ते 20 वर्षानंतर भारताची स्थिती अत्यंत बिकट असणार आहे. तुम्ही जगू शकणार नाही अशी परिस्थिती येईल. त्याच्यावर कोणीच काही बोलत नाही. नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिरेकी वापर होत सर म्हणतात त्याला मी थोडंसं एक्सटेन्शन करतो. ज्या वेळेला जे भूमिपुत्र होते, जे वनवासी होते, त्यांच्या हक्कांवरती गदा येणारे प्रकल्प आले त्यावेळेला ते लोक नक्षलाईट बनले. हा इतिहास आहे नक्कीच. आणि त्या नक्षलाईटनी काय भारत अस्वस्थ आणि अस्थिर केला माहिती आहे आपल्याला. मी असं म्हणतो की काय AC गाड्यांवरती पुढच्या 4-5 वर्षात लोक दगड मारणार नाहीत का? मॉलवरती दगड मारणार नाहीत? एक दरी आहे AC वापरणारा आणि न वापरणारा. पण काही वेळा AC ही गरज पण असते. गरज आहे ना, पण माझं म्हणणं आता आपण तारतम्यानं घेऊया ना की बाबा मी AC वापरतोय ना तर माझा त्याचे कुठेतरी रिएम्बर्समेंट करतो. मी 6 तास वापरतोय, मी 5 तासावरती येतो. मी मगाशी म्हणतो तसं तुमचं 12 तासाचं ऑफिस आहे, दर तासाने तुम्ही 10 मिनिटं शटडाऊन घेतलं तर 120 मिनिटं होतात. याचा अर्थ 2 तास तुमचा कर्टेल झाला. तुम्ही 2 तास कर्टेल करणं आणि कोल्हापुरातल्या 380 मॉलनी कर्टेल करणं हा इम्पॅक्ट, क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट आहे ना, याला एकत्रित परिणाम आहे ना, चांगला होईल ना परिणाम. गरज नसलेल्या गोष्टी आपण टाळूया. गरजा आणि अपेक्षा आपण कमी करणं गरजेचं आहे आणि साधी जीवनशैली जर आपण केली, तुम्ही म्हणाला की नाही, आदर्शवाद नाही, ह्याला आपण मॉडरेट लेवलला या. नाही, तुम्हाला खरोखर जगायचं असेल चांगल्या पर्यावरणामध्ये तर याच्याशिवाय पर्याय नाहीत. हेच पर्याय. काय झालं सर, आता एक साधं उदाहरण माझ्या डोक्यात आलं की आता आपल्याला ज्या पूर्वीच्या विटा मिळायच्या, मातीच्या विटा, भाजलेल्या विटा, त्या भाजी विटा आता खूप महाग झाल्यात, मिळत नाहीये. वाळूवरती वाळू उपसा बंदी आहे, त्यामुळे आता सरसकट ते सिमेंटचे ब्लॉक वापरले जात आहेत. बरोबर, साहजिक त्यातनं हीट अजून वाढतीये. पण ऍट द सेम टाइम त्याला शासनाची धोरणं आणि तुमच्यासारखे काही पर्यावरणवादी म्हणतात की नाही वाळू उपसा करायची नाही, मग त्यामुळे आता ते आर्टिफिशियल सँड वरती यायला लोक नाही. आता तुम्ही त्याचा आता पुन्हा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं पर्यावरणीय आघातांचा अभ्यास करता येतो, म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ज्याला म्हणता येईल करता येते. वीट जी मातीची वीट, काय मातीची वीट कुठलं कशानं बनवत होती तर गाळाच्या उत्तम चांगली सुपीक मातीपासून गाळाची वीट बनणार आणि ती भाजत होतो आपण. त्याच्याऐवजी आम्ही आता राखेपासून किंवा बनवायला लागलो. चांगला पर्याय आहे तो. आता तो तापू नये म्हणून घराची जी रचना आहे, वीट तापत नाहीये पण वीट तापू नये म्हणून घराची रचना कशी असावी हा त्या आर्किटेक्टचा मुद्दा आहे. आता तुम्ही कोल्हापुरातल्या जुन्या घरांचे मी तुम्हाला काही मुद्दाम फोटो दाखवतो किंवा अजूनही आपण जाऊन बघू शकतो. प्रत्येकाला मूळ भिंतीपासून पुढच्या बाजूला एक थोडासा व्हरांडा आहे किंवा पुढं छत आलेलं आहे. ती भिंत मूळ भिंत तापत नाही अशी घरांची जुनी रचना 50 वर्षापूर्वीची घरं आहेत, ही आजही कोल्हापुरात आहेत. आपण जरा कधी त्या रचनांचा विचार करूया ना, व्हेंटिलेशनचा विचार करूया ना. जुन्या राजवाड्याची इमारत जाऊन एकदा कधीतरी पुन्हा एकदा शांतपणे बघा. 8 चौक आहेत त्या इमारतीला, म्हणजे जुन्या राजवाडा पोलीस स्टेशनचा चौक तर सगळ्यांनी बरेच जणांनी बघितलेला आहे, भवानीपाचा बघितलं. त्या चौकात व्हेंटिलेशन खूप छान आहे, तिथं प्रकाश योजना आणि तिथली वायुविजन खूप चांगलं आहे. म्हणजे 200-250 वर्षापूर्वी जे काही डिझाईन केलेली आहेत
त्यांनी या सगळ्याचा विचार केलाय ना. म्हणून आपण चौसोपी वाडे जे म्हणायचो येस ऑफकोर्स, म्हणजे मध्ये चौक असलेल्या वाड्याला व्हेंटिलेशनची खूप सुंदर व्हेंटिलेशन आहे आणि खूप चांगलं तिथं गारवा आहे काय. आता तो भिंतीचा आकार त्यावेळेला खूप मोठा होता, तो आता आपण ह्या विटेने कॉम्पॅक्ट करू शकतो. रचनेचा मुद्दा आहे हा, याच्यावरती लोक काम करत नाहीत, कटपेस्टवरती काम चाललेलं आहे सगळं. मुळात माझं म्हणणं की या वातावरणामध्ये, इथल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये, इथल्या तापमानाला इथलं स्थानिक मटेरियल वापरून आपण इमारती कशा बांधाव्यात याच्यावरती कधीतरी चर्चा करणं आवश्यक आहे. आणि घर घेणाऱ्यांना आणि बांधणाऱ्यांना दोघांनी पण याच्यात आता आपण तडजोड नाही. दाजीपूरमधल्या किंवा सरांनी मग अशी म्हटलं तसं गगनबावड्यातली आपली जी काय म्हणतो ह्याची जी भिंती होत्या लिंपलेल्या म्हणजे मातीच्या काय तर, आणि छप्पर जी त्यांची आहेत भिंतीवरती तापत नाही. बरोबर, तिथं कुठं काय गरम होतं. मातीच्या घरामध्ये एसी लावायची काही गरजच भासत नाही ना, व्हेंटिलेशन नसून सुद्धा उंच इमारतीमध्ये मिळत नाही. म्हणजे काय, माझं म्हणणं एकच आहे, याचा अर्थ मिळत नाही म्हणून नाही, तर आपलं जे बांधकामाची जी रचना आहे त्याच्यामध्ये आपण मटेरियल कुठली वापरावीत, कशी रचना असावी, किती व्हेंटिलेशन असावं, काय क्रॉस व्हेंटिलेशन कशी असली पाहिजेत याचा विचार. तुम्ही गच्चच बंदच करून टाकणार असाल आणि त्याला तुम्ही आदर्श बिल्डिंगचा जर अट्टाहास चालला असेल तर ते म्हणजे याच्यावरती R&D ज्याला म्हणू, रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणू. 41 डिग्री कोल्हापूरला गेल्यानंतर कोल्हापूरकरांनी सुद्धा सगळ्या मुद्द्यांवरती जिथं जिथं उष्णता शोषून घेतली जाते, उष्णता रोखली जाते आणि परावर्तित होण्याचं प्रमाण कमी होते, त्या सगळ्या मुद्दे आपण जॉट डाऊन करून प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीनुसार त्याच्यावरती रिसर्च केला पाहिजे. माझ्या इथं काय करायचं आहे हे मी सांगितलं पाहिजे. त्या अनुषंगाने सर मी तुम्हाला विचारतो, मग असं असेल तर आता ज्या सगळ्या काही सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारती आहेत त्याला वरती टेरेस असतो, जर या टेरेसवरती टेरेस गार्डन तयार केली, झाडं लावली तर त्याच्यामुळे सुद्धा हीट कमी होऊ शकेल. झाडं लावू शकणार नाही आपण, पण झुडपं आणि वनस्पती तशीच झाडं म्हणजे कुंड्यातली झाडं, आपण टेरेस गार्डन वर्ण वेल सोडू शकतो अनेक ठिकाणी. इव्हन काही याच्यामध्ये तर, पण आपल्याकडे कसं आहे, आपला टेम्परेट रिजन मधला हे ट्रॉपिकल रिजन मधला आहे, उष्णतामान आपल्याकडे तिथल्यापेक्षा जास्त आहे, तर तिकडे मी मगाशी म्हणाल तसं व्हर्टिकल गार्डन सुद्धा अनेक ठिकाणी केलेले आहेत. पण आपल्याकडे ती कल्पना राबवू शकत नाही कारण आपल्याकडे उष्णतामान जास्त आहे. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे टेरेसवर गार्डन करायला काहीच हरकत नाही, किंवा मोकळी जागा जिथं आहे. आता एक फॉर एक्झाम्पल बंगले आहेत, पूर्वी बंगल्याच्या भोवती काही झाडं वगैरे लावायचे, आता सगळं सिमेंट घालून सगळं पॅक केलेलं आहे. हे सगळं चुकीचं आहे ना. का म्हणजे असं का करतात लोक, ह्याचा विचार झाला पाहिजे. तुम्ही तिथं झाडं लावू शकता लहान आकाराची, किंवा कुंड्या ठेवून हे करू शकताय. सर्वात महत्वाचं आहे म्हणजे पाणी मुरायला पण जागा ठेवलेली नाही ना. सगळ्या शहरामध्ये बघा ना, सगळं डांबरीकरण आणि सिमेंटीकरण, गटारी सगळ्या सिमेंटच्या, एवढा पाऊस पडतो जमिनीमध्ये पाणीच मुरत नाही. पण म्हणून तर म्हणतात की पेविंग ब्लॉक हे त्यातल्या त्यात उपयोगी काय आहे, तर पेविंग ब्लॉकच्या फटींमधनं पाणी मुरतं नाही. ते पेविंग ब्लॉक वेगळे, हे आपण घातलेले जे आहेत पेविंग ब्लॉक मध्ये, ह्यांनी काय केलंय, खाली कॉन्क्रीट घातलंय त्याच्यावर पेविंग ब्लॉक घातलेत. ती खाली बरोबर आहे आणि त्याच्यावर मूळ अपेक्षा आहे की मातीवरती पेविंग ब्लॉक जर तुम्ही ठेवले तर त्या फटीतनं पाणी जाईल, ते मातीत जाईल. तुम्ही खाली कॉन्क्रीट टाकून वरती पेविंग ब्लॉक ठेवता तर काय होणार. आणि एक मला लक्षात येत नाही, मातीबद्दल एवढा तिरस्कार का. हो, माती आहे म्हणून तरी आपण आहे ना, कुठेही शहरामध्ये माती दिसता कामा नाही. सगळं काय असेल ते सिमेंट डांबर, त्याच्यामुळे उष्णतामान वाढलं. आणि मला सांगा, तुमचा उपसा फक्त आहे पाण्याचा, त्याच्यात जर पुनर्भरण होत नसेल तर आपली वॉटर टेबल खालीच होणार आहे. आणि 10 वर्षांनी कोल्हापूरमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम होता, बेंगलोरमध्ये 10 वर्षांनी कुठं, आता सुरू झालाय की. म्हणजे आता राजारामपुरी सारख्या ठिकाणी सुद्धा बोरिंगला एप्रिल मे मध्ये पाणी मिळत नाहीये. मी काय म्हटलं की बेंगलोरला जी स्थिती आहे ती आपल्याला तीच येणार आहे. परत चेन्नईमध्ये तीच स्थिती आहे, वॉटर टेबलच संपलेलं आहे. त्यामुळं मातीबद्दल, जमिनीबद्दल एवढा द्वेष न करता ती ओपन ठेवा ना. प्रत्येक बंगल्याभोवती, प्रत्येक अपार्टमेंट भोवती रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी केले, पण त्याची अंमलबजावणी कुठे. साधं गणित आहे की माती तापली आणि सिमेंट कॉन्क्रीटचा थर तापला, ते सगळ्यांना 5 वाजता इकडे पाय ठेवता येतो, इकडे ठेवता येत नाही. आता मला काय वाटतंय, हे सगळ्यांना माहिती आहे, हे पुन्हा नव्यानं सांगायची गरज नाहीये. पण आता म्हटलं असं की घोड्याला पाणी दाखवून आण म्हटलं, ते पाणी दाखवून नुसतं नाही, तर पाणी पाजायला शिकवलं पाहिजे. तशी आता ही आजचा संवाद प्रतिवाद काय, सगळ्यांना हे सगळं माहिती आहे. सर म्हटलं सर, चंगळवादी वृत्ती इतकी वाढत चाललेली आहे. मी आज पार्टी करणार आहे, मी आज फिरायला जाणार आहे, त्याचं रील करून मी सगळ्यात पहिल्यांदा कधी टाकतोय सोशल मीडियावरती, फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती, माझा मेसेज सगळ्यात पहिल्यांदा कसा जाईल, मला जास्तीत जास्त लाईक्स कसे मिळतील, याच्यातच एक पिढी आता पूर्णपणे मशगूल झाली आहे. त्यांना आपल्या जगण्याच्या पुढच्या आयुष्याच्या काहीही चिंता भेडसावत नाही आहेत.
पर्यावरण म्हणजे काही ते अतिशय महत्त्वाचं आहे. या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर जन्मलेला मी एक जीव, माझी पण काही जबाबदारी आहे, याची कसलीही जाणीव असत नाही. आणि त्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतो की त्यांना जागं करण्यासाठी किमान प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, अरे मी एक झाड लावतो, झाड लावू शकत नसेल तर जे झाड लावलेलं आहे ते टिकवतो, जगवतो, त्यासाठी मला जे काही करता येईल ते करतो. मला या चर्चेत शेवटच्या टप्प्यात विचारायचं आहे, जे यापूर्वी पण मी विचारलेलं आहे, प्रत्येक सर्वसामान्य माणूस पर्यावरण रक्षणासाठी त्याच्या परीनं काय कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो, काय योगदान देऊ शकतो. मला अभ्यास करायचा आहे, मी बिझी आहे, मला नोकरी करायची आहे, मी बिझी आहे, मला माझे इतके प्रश्न आहेत की त्यातच मला दुसरं कुठं बघायला वेळच नाही आहे. अशा वेळी सुद्धा मला पर्यावरण रक्षणासाठी काहीतरी योगदान द्यायचं असेल तर मी काय करू शकतो. साधा अगदी घरातल्या किचन पासून त्याची सुरुवात करता येईल आपल्याला. किचनमध्ये मी जर कुकर वापरला तर माझं इंधन कमी लागतं. म्हणजे इंधन ज्वलन, घरातलं टोटल इंधन ज्वलन आहे ते कसं कमी करता येईल. घरात अनावश्यक आपण काही जाळत असलो तर ते कसं टाळता येईल. मग नैमित्तिक जे आहे, ज्याच्यामध्ये फटाके असतील किंवा होळी असेल, ह्याही गोष्टी कशा टाळता येतील याचा विचार करता येतो. एकत्रित सार्वजनिक वाहनाचा जास्तीत जास्त वापर करणं हा एक मुद्दा आहे. घर जर आपल्या घराच्या भोवतीचा जो परिसर आहे तो खुला करता येईल का. माझं म्हणणं, अजूनही काही लोकांना विनंती करूया आपण की पेविंग ब्लॉक काढता येत असतील तर काढा. काय शक्य आहे, सहज शक्य आहे. काही प्रमाणात तरी तुम्ही 10% पेविंग ब्लॉक कमी करा. तुमच्या इथं पाणी मुरू द्या, जमिनीमध्ये खाली हे जाऊ द्या. दुसरी गोष्ट, छोट्या कुंड्या, डबे, काय जे मिळेल ते त्याच्यामध्ये तुम्ही झाडं लावा. झाडं म्हणजे मोठीच झाडं असं डोक्यातनं काढून टाका. अगदी तुळशीपासून ते झुडपांच्या कोणत्या याच्यापर्यंत, आणि कुठलाही प्रकारचा वेल, अगदी तुम्हाला दोडक्या आणि कारलाचा वेल लावला तर काय हरकत नाही, फुलांचे वेल लावले तर काय हरकत नाहीत. जेवढा परिसर आपल्याला आच्छादित करता येईल तेवढा आच्छादित करा. दुसरी गोष्ट, जिथं जिथं इंधन ज्वलन होतंय त्या उद्योग आहेत, म्हणजे इंडस्ट्रीज ज्याला म्हणतोय, मग फाउंड्री आहेत आपल्याकडं, चिरमुरे भट्ट्या आहेत, फरसाणे भट्ट्या आहेत, बेकरी आहेत. या सगळ्या मालकांनी आणि या सगळ्या असोसिएशननी जबाबदारी, स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून, की शहरांमध्ये काही भागांमध्ये आपापल्या झाडं, झुडपं काय, मग अगदी मगाशी म्हटलं सरांनी तसं मीडियम हे मध्यम आकाराची झाडं, पारिजातक गटातली काय किंवा वेल, फुलझाडं असतील, फळझाडं असतील, अशी लावू शकतो. एक मोहीम आपण घेता येईल. कचरा जाळण्याचा पूर्णपणे अट्टहास, कधीही कचरा जाळणार नाही, जाळू देणार नाही. कोण जाळत असेल तर त्याच्यावरती पाणी मारून टाकू. आणि जास्तीत जास्त सार्वजनिक त्याच्यावरनं आणि कोल्हापुरात नवीन भांडणं होतील आणि आम्ही आमचा कचरा जाळतोय, तुमचं काय जात नाही. ते पटवून सांगावं लागेल, त्यांना जनजागृती करावी लागेल. सगळ्या लोक काय म्हणतात की नाही की मला झाड लावायला जागा नाही, मी झाड माझं आहे, माझ्या हातीमधलं तोडलं. मी कॉर्पोरेशनला पण हे सांगितलेलं आहे की झाडाचं पर्यावरणीय मूल्य काय आहे हे जनतेला समजण्यासाठी मोठमोठे फ्लॅग्स लावा ना तुम्ही. बागेमध्ये लावायला काय हरकत आहेत, रस्त्याच्या कडेला लावायला काय हरकत आहेत. सुप्रीम कोर्टानं सुद्धा तर त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. 100 वर्षाचं वयाचं एक पूर्ण वाढलेलं झाड त्याच्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये पर्यावरणाला, म्हणतोय मी, पर्यावरणाला 75 लाख रुपयाची मदत करतं. हे कोणाला माहित आहे. उठसूट सगळे झाड तोडीच म्हणतात ना. कदाचित आता हीच भाषा लोकांना कळेल, मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक बागेमध्ये ह्याच्यामध्ये बॅनर लावा ना, त्याचे पोस्टर लावा ना, त्याचं महत्व काय कळू दे. लोकांना जनजागृती व्हावी या संदर्भामध्ये, पर्यावरणाच्या संदर्भात. दुसरीकडे हे मान्य आहे की लोकांना झाडांचं महत्व कळालं. हे 100%. आता आजच्या चर्चेमध्ये आपण जे मुद्दे आणले त्याच्यात 3R डोक्यात ठेवूया. रिफ्यूज, काही रिसायकल, रिड्यूस आणि रिसायकल. तर रिड्यूस मध्ये AC वापरणारे वाहन चालक जे आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही AC गार दुपारच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जरूर वापरा. जेवढा जिथं बेरेबल आहे तिथं तरी तुम्ही थोडीशी काच खाली करा आणि तेवढा प्रवास करा. ही एक गोष्ट नक्की आहे. सुरुवात माझ्यापासून. जी मॉल आणि जे जिथं ACचा व्यवहार चालतो, आता या स्टुडिओत पण आहे, तर हा ACचा स्टुडिओ म्हणजे हा माझं म्हणणं 20-22 डिग्रीला मगाशी हे झाल्यानंतर एक 15 मिनिटांचा शटडाऊन घ्यायला काय हरकत नाही आणि 15 मिनिटांना परत लावा, सुरू करा. तर पूर्ण 12 तासामध्ये 120 मिनिटं वाचतायत आपली, म्हणजे 2 तास वाचतायत. हे खूप सोपं आहे की हे रिड्यूस करणं याच्यामध्ये. मग कोणाला किती रिड्यूस करता येईल तेवढं करावं. संध्याकाळी घरात बसायचं आहे, अंगणात बसता येईल का, गच्चीत बसता येईल का, एक फेरी मारून जाता येईल का, सार्वजनिक ठिकाणी जाऊन येता येईल का, तर तेवढा वेळ तुमच्या घरातला AC थांबणार आहे. अशी छोटी काही पर्याय आपण शोधावेत, शोधलेले तुमच्यापर्यंत पोहोचवावेत की जेणेकरून आपण ते आणखी लोकांना प्रबोधनाच्या पातळीवरती सांगू शकू. पण हे आपण करावंच लागेल, आपल्यालाच करावं लागेल. जून महिन्यामध्येच किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला झाडं लावली तर ती जास्त चांगली येतात, वाढतात. हे बरोबर आहे ना. सो मला असं वाटतं की आता नेमकं आपण अशा वेळी बोलतोय की ही आयडियल सिच्युएशन आहे वृक्षारोपणासाठी.
तर अशावेळी घरगुती स्वरूपात कोणती झाडं लावली तर जास्ती बेनिफिशियल आहे? कसं आहे, शहरामध्ये झाडं लावत असताना मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे मोठ्या आकाराची झाडं लावणं. झाड ज्या ठिकाणी लावणार आहात त्या ठिकाणाची परिस्थिती पाहून झाडं लावावी. बरोबर. आणि शक्यतो आपण मध्यम आकाराची आणि मध्यम वाढणारी आणि कमी उंचीची आणि कमी व्यास असणारी झाडं लावायची. ही जी शोची आजकाल झाडं मिळतात त्यातनं पण तेवढाच ऑक्सिजन येतो? त्याच्याच दुसरं मी एक सांगतो की आपल्याकडे अफवा भरपूर आहेत की काही वृक्ष लावले की ते 24 तास ऑक्सिजन देतात, असं काही नाही. निसर्गामध्ये एकही झाड असं नाही की ते 24 तास ऑक्सिजन देतं. सगळी झाडं, सगळ्या वनस्पती, मग अगदी तुळस असेल, गवत असेल, ते ऑक्सिजन बाहेर देतातच. त्यामुळे असं काही नाही हे झाडं लावलं. आता फॉर एक्झाम्पल अनेक सोशल मीडियावरती एक्झॉटिक प्लांट आहेत, मनी प्लांट वगैरे असे जे असतात ना, हाऊस प्लांट, ती लावलं की रात्री सुद्धा ते ऑक्सिजन देतात. असं काही घडत नाही. तो फक्त बिझनेसचा फंडा आहे फक्त. तर त्याला बळी पडू नका. आमचं दोघांचंही म्हणणं असं आहे की तुम्हाला वृक्ष लावायचे जर असतील तर ते देशी वृक्षांची लागवड करणं जास्त गरजेचं आहे. पण सर, घरामध्ये इंडोर म्हणून देशी वृक्ष काय लावता येतात? हो, इंडोर सुद्धा लावता येतात. कुठले? फक्त कसं करायला पाहिजे माहिती आहे काय, त्याला पार्शियली सनलाईट मिळाला पाहिजे किंवा पूर्णपणे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकत नाही. मी या मताचा नाही आहे की बाहेरची एक्झॉटिक प्लांट्स तुम्ही लावूच नका असं म्हणणं नाही आहे, पण त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करू नका, कारण ते आपल्या जैवविविधतेला धोकादायक आहेत, पर्यावरणाला धोकादायक नाहीत. काही जण काय म्हणतात की ती परदेशी झाडं लावली विदेशी, ते कार्बन डायऑक्साईड जास्त सोडतं, विदेशी हे विषारी वायू सोडतं. असं काही नाही. त्यांचा तिरस्कार करायची गरज नाही, पण त्यांचं प्रमाण जास्त न लावता आपण देशी झाडांचं प्रमाण जास्त लावणं गरजेचं आहे. याचं कारण एक असं आहे की जैवविविधतेमध्ये भारत देश हा जगातल्या 17 देशापैकी आहे. म्हणजे एवढी सगळी जैवविविधता आपल्याकडे, 50,000 प्रकारच्या आपल्याकडे वनस्पतींच्या प्रजाती आहेत भारतात. क्या बात आहे. मग आपण दुसऱ्यांची आणून झाडं लावायची काय गरज आहे, हा माझा बेसिक प्रश्न आहे. म्हणून तुम्ही जो प्रश्न मिळाला ना की काही इंडोर प्लांट्स पण आपल्याकडं देशी नाही आहेत का, तर आपल्या जंगलामध्ये अशी ही झाडं आहेत, पण आमच्या संशोधकांनी त्याच्यावर फारसा अभ्यास केलेला नाही. तो सुद्धा ड्रॉबॅक आहे. तर संशोधकांनी, आम्ही तो सुरू केलेला आहे की आपली झाडं जी आहेत ती आणण्यासाठी प्रयत्न करा. ती हॉर्टिकल्चर ट्रेंडमध्ये बागेमध्ये कशी येतील त्यासाठी संशोधन करणं गरजेचं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटनं जी काही झाडं लावली ती सगळी विदेशीच होती ना, बाहेरच्या देशातनं आणूनच सगळी लावली. तसं न करता आपण आपल्या झाडांच्यावर आणि आपले वृक्ष लावण्यासाठी प्रयत्न आणि संशोधन दोन्ही झालं पाहिजे. कित्येक झाड अशी आहेत, म्हणजे कनेर, पारिजातक, पारिजातक कोण लावते सांगा ना, किती छान आहे झाड, किंवा मधुमालती, ह्या सगळे स्टम्प्सने येणारे आहेत. ह्याला काही विकत आणायला जायची पण गरज नाही आहे. म्हणजे आत्ता पावसाळ्यामध्ये ज्या झाडाचा जिथं वेल भरपूर वाढलाय तिथे काढले, त्याचे 8-10 तुकडे केले आणि जर रुतवले तर ते येतात. गुळवेल कितीतरी असे आहेत. गुळवेल जो आहे ना, नाही आता अनिल चौगुले सारखी जी अनेक मंडळी आहेत की जी या अशा पद्धतीच्या औषधी वनस्पती किंवा त्याच्यातले जे काही आयुर्वेदीय गुणधर्म असलेल्या झाडांच्या बद्दल अनेकदा माहिती देतात. माझा दर 6 महिन्यांनी तरी हा प्रयत्नच असतो की खरोखर आपण आपल्या पर्यावरणाबद्दल मनापासून विचार करतोय का, मला जे काही शक्य आहे तेवढं मी करतोय का. मला असं वाटतं की प्रत्येकानं हे केलं पाहिजे. आपल्या जीवनशैलीमध्ये आपण जर काही थोडेफार बदल करू शकलो की ज्याच्यामुळं निसर्गाला, पर्यावरणाला आपण थोडासा चांगला हातभार लावू शकलो, तर ते केल्यानंतर पुढच्या पिढ्यांसाठीच आपण काहीतरी चांगलं ठेवू शकू. अन्यथा आपण कितीही काही केलं आणि आज ज्या पद्धतीनं उत्तर भारतामध्ये 50 ते 52 अंशावरती तापमान जाते, आणखीन लोकांचा उष्माघातानं मृत्यू होतोय, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये 44 ते 45 अंश तापमान जाते, हे चांगलं लक्षण नाही आहे. हा एक ट्रेलर आहे. पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये काय होईल, किती भयान सगळं संपूर्ण अवतीभोवतीचं विश्व असेल याचा विचार करून बघा. आपण कितीही काही कमावलं तरी शेवटी जर पर्यावरणाबरोबर, जिथे आपण राहतोय त्या पृथ्वीबरोबर आपण इमान ठेवलं नाही तर हे सगळं मुसळ केरात आहे. मला असं वाटतं आजच्या या चर्चेमधून आमचा हाच प्रयत्न होता की आपण आपल्या पर्यावरणाला, पर्यावरण स्नेही जीवनशैलीला स्वीकारलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला जे काही करता येईल ते करूया. आजची ही संपूर्ण एकूण चर्चा ही नकारात्मक अजिबात नव्हती. याच्यातनं आपल्याला विचार करायला पाहिजे. आपले जे इथले महानगरपालिकेचे किंवा अन्य राज्य शासनाचे, केंद्र सरकारचे अधिकारी आहेत, त्यांनी खरं तर अशा अभ्यासू लोकांची मदत घेऊन या शहरामध्ये अधिकाधिक चांगल्या बागा कशा तयार होतील, रस्त्याकडेला कशी चांगली झाडं लावता येतील, आयलँड कसे विकसित करता येतील, फ्लायओव्हरच्या खाली गार्डन करायची असेल तर नेमकी कोणती झाडं लावली पाहिजेत, या सगळ्यासाठी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पण इगोमध्ये न आणता आणि जर खऱ्या अर्थानं आपल्याला या शहरासाठी काहीतरी योगदान द्यायचे,
ज्या शहरात मी राहतोय, ज्या शहरातली हवा मी घेतोय, ज्या शहरातलं ज्या नदीचं मी पाणी पितोय, त्याच्याबद्दल मला कृतज्ञता बाळगायची आहे. एवढी साधी सोपी भावना जरी मनात असली तर नक्कीच खूप काही चांगलं होऊ शकेल. तुर्तास हे दोन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि या विषयावरती अत्यंत अभ्यासूपणे बोलले. याबद्दल दोघांचे मी आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.